निवडणूक निकालानंतर अजित पवारांवर भाजपकडून अप्रत्यक्ष टीका होत होती। या संदर्भातला पाहूया स्पेशल रिपोर्ट। अजित पवारांना कोण टार्गेट करताय? राष्ट्रवादीचा भाजपवर संशय। भाजपकडून अजितदादांप्रकरणी सारवासारव। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांसंदर्भात महायुतीत वेगवेगळ्या चर्चा पसरवण्याचं काम सुरू असल्याचा आरोप होऊ लागलाय। संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर यामधील लेख असो की भाजप आमदारांनी केलेल्या तक्रारींची चर्चा, अजितदादांविरोधात महायुतीत जाणीवपूर्वक वातावरण तयार केलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचा आहे। टार्गेट कराल तर टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा राष्ट्रवादीनं दिला होता। काल जे काही चॅनलनी, माध्यमांनी आणि राजकीय विश्लेषकांनी त्या ठिकाणी विश्लेषण केलं त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे महायुतीचा फायदा झाला, भाजपचा सुद्धा फायदा झाला। पण अशा प्रकारे जाणीवपूर्वक दादांना तुम्ही टार्गेट करत असाल तर निश्चितच आम्हाला सुद्धा वेगळा विचार करावा लागेल। दिल्लीत भाजप श्रेष्ठींनी राज्यातील नेत्यांना महायुतीत काम करण्याचा सल्ला दिल्यानंतर भाजप नेत्यांचा सूर मावळलाय। अजितदादांना भाजपकडून टार्गेट केलं जात नसल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। दादा गटाकडून सांगितलं जातंय की दादाला टार्गेट केलं तर आम्ही विधानसभेत वेगळा विचार करू। नाही, कोणी म्हटलं आणि कशाला म्हटलं? आमच्याकडनं असं कोणी बोलतही नाही, आमच्याकडनं कोणी असं प्रयत्न करत नाही। ज्यांनी हा प्रयत्न केला त्यांना लखला, पण आमच्याकडनं अशी कुठली भूमिका नाही। मित्रांना त्रास देण्याची भाजपची रणनीती असल्याचा टोला यावर सुप्रिया सुळे लगावतायत। भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांची कसं वागतात हे मी फार जवळून अनेक वर्ष पार्लमेंटमध्ये कामाची संधी असल्यामुळे त्यांचे मित्रपक्ष आमच्याकडे खूप वेळा त्यांनी मन मोकळं केलेलं आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांशी कसं वागतं हे मी 10-15 वर्ष दिल्लीत फार जवळून पाहिले। त्याच्यामुळे मला काय फार आश्चर्य वाटत नाही ते कुठल्याही मित्रपक्षाशी कसेही वागू शकतात। विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत लढायची आहे असा आदेश दिल्लीश्वरांनी दिलाय। त्यामुळे मित्र पक्षांची सोबत जरी भाजप नेत्यांना आवडत नसेल तरी दिल्लीचा आदेश म्हणून अजितदादांना गोड मानून घ्यावंच लागेल। ज्ञानेश्वर पवार सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।